नितीन गडकरी यांच्या अडचणीत वाढ. नीट पेपरफुटीनंतर E20 पेट्रोलचा मुद्दा चिघळणार. थेट संसदेवर मोर्चा. जंतर मंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू होते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मोठे आंदोलन झाले. हजारो विद्यार्थी नीट पेपरफुटी विरोधात मैदानात उतरले. त्यानंतर सरकारला नमती भूमिका घेत थेट धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. कॉक्रोच जनता पार्टीचे शिष्टमंडळ 3 मागण्या घेऊन सरकारच्या भेटीला गेले. तात्काळ 2 मागण्या मान्य केल्या, पण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सरकारने वेळ मागितला. काल दुपारी धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. जेनझीचे मोठे आंदोलन देशभरात सुरू होते. सरकार विरोधातील रोष वाढत होता. अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. शंभू बॉर्डरवर शेतकरी पुन्हा थडकले आहेत. विरोधकांनी संसद दणाणून सोडली आहे. यामध्ये E20 पेट्रोलचा मुद्दा गाजत आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी इथेनॉलच्या वापरासाठी आग्रही आहेत. मात्र इथेनॉलच्या वापरासाठी सातत्याने लोकांकडून विरोध होतो आहे. त्यातच आता दिल्लीतील टॅक्सी आणि पर्यटन वाहतूक व्यावसायिकांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे, ज्यामुळे आता पुन्हा सरकारचं टेन्शन वाढलेलं आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन नमलं आहे. एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेण्याची वेळ सरकारवर आली. त्यातच आता E20 पेट्रोलच्या मुद्द्याने ठिणगी पडली आहे. E20 पेट्रोलमुळे मायलेजवर गंभीर परिणाम होत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. E20 पेट्रोलच्या विरोधात आता 4 ऑगस्ट रोजी संसदेवर मोर्चा काढला जाणार आहे आणि तशी घोषणा यावेळी त्यांनी केली आहे. E20 पेट्रोलच्या वापरामुळे गाडीच्या इंजिनवर परिणाम होतो आहे. शिवाय त्यामुळे मायलेजवर परिणाम होतो आहे. 2015च्या अगोदरच्या गाड्या इथेनॉलसाठी योग्य नसल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. E20 पेट्रोल फक्त नवीन गाड्यांसाठी योग्य आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.